हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आजची आपली रेसिपी असणार आहे खजुराचे मोदक, ज्याला की अगदी कमी वेळ लागतो. अतिशय कमी वेळात हे मोदक तयार होतात आणि साहित्य पण खूप कमी लागतं. अगदी 3 साहित्यामध्येच आपण हे मोदक तयार करू शकतो. तर चला, तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला साहित्य सांगते. तर मी इथं घेतलेलं आहे 1 वाटी खजूर आणि थोडेसे बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहे इथे मी. आणि लागणारे आपल्याला थोडंसं अगदी 2 चमचे, 2 ते 4 चमचे साजूक तूप लागणार आहे. आणि मोदक बनवण्यासाठी आपल्याला साचा लागणार आहे. तर आपण कुठल्याही साच्यानं करू शकता, लहान किंवा मोठे दोन्ही प्रकारचे माझ्याकडे साचे आहेत. तर मी आज आहे ते लहान साच्यानंच मोदक तयार करणार आहे. तर चला, तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम मी इथे जे खजूर घेतलेले आहेत तर त्यातले आपण सगळ्या बिया काढून घेऊया. तर सगळ्या बिया काढायच्या आणि खजूर असे वेगळे करायचे आहेत आपल्याला. तर खजूर घेताना पण अतिशय हार्ड घ्यायचे नाही आहेत, मऊ असलेलेच खजूर आपल्याला घ्यायचे. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या क्वालिटीचे मिळतात आपल्याला खजूर. तर आता इथे मी सगळ्या खजुराच्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून घेणार आहे इथे. तर इथं माझ्या आता सगळ्या ह्या खजुरामधल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून झालेल्या आहेत. आणि आता आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड करणार आहोत. तर हे मिक्सरला ग्राइंड करताना एकदम खूप असं मिक्सर फिरवायचा नाही आहे. तर पल्स मोडवरती चालू बंद करत आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. कारण की ते चिकट असल्यामुळे ते चिटकलं जातं आणि फिरत जात नाही. त्यामुळे पल्स मोडवरती फिरवून. तर इथे मी जे खजूर घेतलेलं आहे ते लायन कंपनीचं आहे. ते अतिशय मऊ आणि खूप सॉफ्ट असतात, त्यामुळे पटकन मऊ होतात आणि पटकन ग्राइंड होतात ते. तर इथं गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यात आपण गॅस चालू करून घेऊया. तर त्याच्यामध्ये मी सुरुवातीला 1-2 चमचे तूप टाकलेलं आहे. तर या तुपामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहे आपण केलेले, काजू आणि बदामाचे जे काप आहेत तर ते आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. तर आता मी याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत आणि ते चांगले रोस्ट करून घेणार आहेत. ते चांगले रोस्ट करून घेतले की त्याची चव पण आणि छान वाढते. म्हणून थोडेसे ड्रायफ्रूट्स जे असतात ते नेहमी आपण तुपामध्ये थोडेसे परतून घ्यावे, त्याने चव पण छान लागते आणि त्याचा थोडासा कच्चेपणा असतो तो पण निघून जातो. तर मी आता हे ड्रायफ्रूट आहे जे थोडेसे आता थोड्या तुपावरती परतून घेतलेले आहेत. आता हे छान परतलेले आहेत आणि आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी सगळे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आणि नंतर आपण याच्यामध्ये खजूर परतून घेणार आहोत, जे की आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केलेले होते ते पण आपल्याला याच्यामध्येच परतून घ्यायचे. तर आता पुन्हा तर इथं कढईमध्ये मी परत 1 चमचा अजून तूप ॲड केलेलं आहे, साजूक तूप आहे. आणि याच्यामध्ये जे आपण ग्राइंड केलेले जे खजूर होते, डेट्स, ते आपण याच्यामध्ये छान असे परतून घेणार आहोत. तर ते तुपामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचे. ते जेवढे आपण परतल तेवढे ते मऊ होतात आणि एकजीव होतात चांगले. तर आता हे तुपामध्ये आपण हे छान असे तुपामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे. ते परतले की चांगले, जेवढं आपण परतल तेवढे ते चांगले सॉफ्ट आणि मऊ होतात. त्यामुळं कमीत कमी 5 मिनटं तरी आपल्याला छान हे असे परतून घ्यायला पाहिजे. जेवढं आपण त्याला परतू तेवढं ते सॉफ्ट होतील आणि आपले मोदक पण छान तयार होतील. तर आता ह्याला तुपामध्ये मी चांगलं एक 5 ते 7 मिनटं चांगलं परतून घेणार आहे, जेणेकरून ते चांगले सॉफ्ट होतील आणि आपल्याला मोदक वळायला पण त्रास होत नाही. मग अशा प्रकारे तुपामध्ये छान परतवून घ्यायचे.
तर हे खजूर जे आहे आपले आता हे अगदी व्यवस्थित परतले गेलेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत. तर आपण आता ह्याच्यामध्ये आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण ॲड करणार आहोत आणि हे ड्रायफ्रूट पण त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. चांगले दोन्ही पण चांगले एकजीव मिक्स करून घ्यायचं चांगलं एकत्र, आणि नंतरच मग आपल्याला हे मिश्रणाचे मोदक करायचे. तर आता हे ड्रायफ्रूट्स आणि खजूर जे आहेत ते मी आधी कढईमध्ये छान एकजीव करून घेते. कढई गरम असल्यामुळे ते खजूरमध्ये ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे मिक्स होतात. तर ते अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत चांगले. तर ते कढईमध्ये ते ड्रायफ्रूट आपले चांगले मिक्स झालेले आहेत आणि आता आपण हे काढून घेणार आहोत. तर आता हे सगळे मिक्स झालेले जे आहे तर आपण एखाद्या भांड्यामध्ये आता हे सगळं मिश्रण ट्रान्सफर करून घेऊया. तर हे सगळं जे मिश्रण आहे तर ते आपण एका भांड्यामध्ये एका ताटामध्ये सगळं हे काढून घेऊया. तर हे सगळं मी आहे हे कढईमधलं छान एकजीव झालेलं आहे आपले ड्रायफ्रूट आणि खजूर. तर हे एका भांड्यामध्ये आता ट्रान्सफर करून घेऊया आणि याचे आपण छानसे असे मोदक करून घेऊया. आता हे मिश्रण काढून घेतले आणि मोदकाचे जे मोल्ड आहेत ते आता आपण घेऊया. तर हे बघा एकजीव झालेले अगदी मिश्रण. तर आता हे जे मोल्ड आहे मोदकाचे तर त्याला आपण छान तुपाने चांगलं ग्रीस करून घेऊया. चांगलं ग्रीस केलं म्हणजे त्याला मोदक चिटकत नाही. तर आता मी हे मोल्ड आहेत याला मी थोडे सगळीकडे तुपाचा हात लावून घेते. प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला तुपाचा हात लावायचा आहे, दोन्ही साईडला लावणार आहे, जेणेकरून ते मोदक जे आपले ते व्यवस्थित निघतात आणि चिटकत नाही त्याला. तर आता ह्या सगळ्याला मी तुपानं ग्रीस करून घेतलेलं आहे व्यवस्थित जो मोल्ड आहे तो. आणि हे जे मिश्रण आहे आपलं तर ते पुन्हा हातानं चांगलं असं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचे. कारण की ते ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ते थोडेसे वेगळे होतात. तर ते पुन्हा चांगल्या हातानं मळून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे. आणि नंतर आपण हे साच्यामध्ये भरून याचे छान आपले मोदक तयार करणार आहोत. तर हे मिश्रण जे आहे ते मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता ह्या मोल्डमध्ये थोडं थोडं सारण भरून मी याचे मोदक तयार करून घेणार आहे. तर कशी वाटली ही रेसिपी तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचं मोटिवेशन हे फार गरजेचं आहे. आणि एक कमेंट जरी आली तरी खूप छान वाटतं आणि नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा येते. तर प्लीज नवीन जर असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर इथं मी सगळ्या खाण्यांमध्ये जे आपलं जे मिश्रण होतं जे खजुराचं तर ते भरून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि हा मोल्ड आता मी ओपन करते. तर बघू शकता आपण अतिशय सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत आपले आणि खूप सॉफ्ट वगैरे झालेले आहेत. हे बघा अतिशय छान झालेले आहेत मोदक आपले. तर अशाच प्रकारे आता मी हे सगळे मोदक तयार करून घेणार आहे. तर हे जे मोदक आहे ते एका आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर मी आता गणपतीचे 10 दिवस आहेत अशाच प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्ही नक्की चॅनलला माझ्या भेट द्या आणि वेगवेगळ्या मोदकाच्या रेसिपी मी दाखवणार आहेत तुम्हाला. तर त्या पण नक्की बघा तुम्ही. तर अशाच प्रकारे आता मी बाकीचे जे आहे मोदक तर ते सगळे करून घेणार आहे.